तीळ मला चैन पडणार. मला लय फार हे चुकीचं बोलत हे धस साहेब. हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सहन होत नाही. आणि जरी सुरेश धस साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेकरू मला परत द्या. तर मी आता सोडणार नाही कुण्या पोलिसाला. आणि कोणता गुन्हेगारी असणाऱ्याला त्याला सजा व्हायलाच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत त्याला न्याय भेटत नाही मला स्वतःला तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आमच्याशी कोणता नेत्या चर्चा केली नाही, कोणी आले नाहीत, आम्हाला कोणी विचारपूस केले नाहीत. हो आम्हाला काय माहिती नाही. आम्ही घरीच आहोत, परभणीमध्येच आहोत. आम्ही लॉंग मार्च मध्ये इथं फक्त त्या ह्याच्यापर्यंत गेलतो. पोरगा आमचं जंतूर पर्यंत गेलतं. तिथून ते आजारी पडलं, मी आजारी पडले म्हणून महागारी आलं माझ्यासाठी माझं पोरग. तिथून पुढे काय घडलंय की काय झालंय की आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही. त्या टायमाला प्रकाश आंबेडकर साहेब होते म्हणून हे सगळ्या सत्य घटना पुढे आलेत. हे जर प्रकाश आंबेडकर साहेब जर इथं आलेले नसते तर हे सगळे दाबादाबीचे काम चालू होते. पर कधी का होईना आंबेडकर साहेबच आम्हाला न्याय मिळवून देत्या.